मान्सूनच्या आगमनाच्या धर्तीवर नगरपालिका दरवर्षीच आपली नालेसफाई करत असते आणि ती नालेसफाई आम्ही 25-26 तारखेपर्यंत शहरातील पूर्ण करण्याची आमची ही योजना आहे. 3 टीम आम्ही केलेली आहेत. JCB ट्रॅक्टर्स पण आहेत. त्यामुळे कुठेही पाणी साठू नये यासाठी नगरपालिका उपाययोजना करत आहे. कालीन परिस्थितीमध्ये कुठं झाड पडलं, तारा पडल्या किंवा कुठं चोकअप झालं पाण्यानं, कारण की सुरुवातीच्या दिवसात नाही म्हणलं तरी पाणी साठणं ही गोष्ट होती सुरुवातीच्या 2-3 पावसात. त्यासाठी आपण पथकांची नियुक्ती केली. सफाईचे कर्मचारी असतील, अधिकारी आणि उद्यान विभाग तसंच फायर ब्रिगेड यांचे रोज कायम 24 तास ड्युटी असणार आहे. त्यामुळे त्या ड्युट्यांच्यामुळं शहरात कुठलीही आपत्कालीन परिस्थिती आली की ती लवकरात लवकर ती ॲड्रेस करण्याचा प्रयत्न नगरपालिकेचा असणार आहे. ॲक्च्युली शहराच्या वरचा भाग, नगरपालिकेच्या वरचा भाग जर बघितला तेवढी आवश्यकता राहत नाही. खालचा भाग सकल भाग आहे आणि तिथं थोडं पाणी साठण्याचा प्रकार काही ठिकाणी होतात, पण यावर्षी तसा कुठलाही प्रकार होऊ नये यासाठी आवश्यक असणारी सर्व मॅनपॉवर साधनसामग्री आम्ही तिथे यूज करणार आहोत. म्हणजे सर्व शहरात जे नाले आहेत किंवा ओपन स्टॉर्म वॉटर गटर्स आहेत त्याच्यात काय होतं, माती, कपडा वगैरे हे साठून, प्लॅस्टिक साठून त्याचा पाण्याचा फ्लो बंद होतो. तर ते होऊ नये यासाठी आपण केलं तर मान्सूनच्या पूर्वी तर डेफिनेटली आपलं हे पूर्ण होत आहे काम. पण त्यानंतरही आपल्याला सुरुवातीच्या काही पावसात आपलं लक्ष देणं गरजेचं आहे, जेणेकरून जे सुरुवातीच्या पावसात जेव्हा झालेल्या गोष्टी आहेत त्या आपण त्या व्यवस्थित ॲड्रेस करून पाणी कुठे साठणार नाही याची काळजी घेत आहोत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.